गाईज इंडियन दुबई आपल्याला वरती टाकायची. अरे बापरे कसला व्ह्यू येतोय गाईज. चला आता वरती जाणार. हे बघा अशी तुम्हाला डिवायडर भेटते. मॅप कंटिन्यू चालू राहा. तरी पण किती स्पीड लिमिट आहे? 100ची स्पीड लिमिट आहे. कंटिन्युअसली 100ची स्पीडला गाडी ठेवायला लागते. त्या अकॅडमीच्या इथून गेलतो श्रीमान, तेव्हा त्या अकॅडमीच्या बाहेर अकॅडमी आहे ती, कॉलेज आहे. कसं वाटलं तुम्हाला व्हिडिओ? मस्त होते का? मला नाही मजा आली. काय फक्त एक टोल लागतो, तो पेड करायचा. तसं आम्ही पेड केला नाही केला आम्ही पेड, पण ते सांगायचं झाला पेड केला. बुद्धी बहुत तेज है तुम्हारी. नमस्कार मित्रांनो, आजचा ब्लॉग स्टार्ट होतोय डायरेक्ट अटल सेतूवरूनच. आपण जाणार आहेत मुंबईला मरीन ड्राईव्हला नाईट ड्राईव्ह करण्यासाठी चाललो. जो तुम्हाला समोर ब्रिज दिसतोय हा, तो अटल सेतू आहे. सो आता आपण ब्रिजच्या वरती भेटतो तुम्हाला डायरेक्ट. बूम कट करेल तो अभी. हे बघ या लाइटिंग बघ खालची कशा दिल्यात बघ. हो आता इथून आपल्याला वरती टाकायची. अरे बापरे कसला व्ह्यू येतोय गाईज. चला आता वरती जाणार. गाईज फायनली अटल सेतूवर आपली गाडी पोहोचले आणि आता तुम्हाला व्ह्यू द्यायचा प्रयत्न करतो. सो मी आय वॉज सो एक्सायटेड, कारण काय अटल सेतूमध्ये आलो नव्हतो आणि बरं फर्स्ट राईड आहे. सो चला आता एन्जॉय करा. व्ह्यू बघा, डोले चकमकतात. व्हिडिओमध्ये तुम्हाला फील नाही होणार, पण तुम्ही इथे नक्की फील करा. उरण जैन पिढीच्या पुढे आल्यानंतर तुम्हाला मॅप टाका, तुम्ही व्ह्यू बघू शकता. सो गाईज फायनली 8 वाजलेत आणि एंटर. सो तुम्ही दोन साईडला व्ह्यू बघू शकता बघा. ओ भाई मस्त वाटते ना. राईड गाईज एवढी स्मूथेच होते ना, मग एकदम स्मूथ आहे आणि गाड्या कंटिन्युअसली चालू झाली. हे बघा एक टोल लागतो थोड्याच अंतरावर, 500 मीटरवर प्लाझा टोल. सो फक्त एक टोल फाडायला लागतो. त्यानंतर पूर्ण एंटर तुम्ही होता तर डायरेक्ट मुंबईमध्ये. हे बघा पूर्ण डोंगर वगैरे तोडूनच बनवलाय. ऐकली गाडी वाईस टोल कसं झालं. हे बघा डोंगर वगैरे तोडूनच बनवलाय पूर्ण. नाही हे बघा लाइटिंगचा व्ह्यू बघा कंटिन्युअसली. आणि हा टोल आलाय. सो आपण टोल पेड करू. एक फक्त टोल लागतो शेवटला, तो पेड करायला लागतो. जो जैन पिढी तुम्ही आणि उरण टाकला ना, त्यानंतर डायरेक्ट तुम्हाला मग अटल सेतू एंटर मारण्यासाठी मॅपला टाका, इझिली तुम्हाला लोकेशन येईलच. सो मग नंतर त्यानंतर आपण डायरेक्ट ब्रिजच्या वरती येतो. कंटिन्युअसली दोन साईडला सी, टोटल सी व्ह्यू बघायला भेटतो. सो एकदम बॅरिएटेड भेटतो. आणि आता तिकडून लोकल गाड्याने येई केलाय बहुतेक. काय फक्त एक टोल लागतो, तो टोल पेड करायचा. तसं आम्ही पेड केला नाही केला आम्ही पेड, पण एक सांगायचं झाला पेड केला. बुद्धी बहुत तेज है तुम्हारी. क्रेडिट आहे आमच्याकडं, पण एक सांगायचं झालं तर आम्ही पेड केला, तुम्ही पेड करा. आणि मग नंतर एंटर व्हाल तुम्ही डायरेक्ट मुंबईमध्ये. दोन्ही साईडला तुम्हाला सी व्ह्यू बघायला भेटेल, इकडे पण तिकडे पण. हे बघा इकडे पण तुम्हाला समुद्र बघायला भेटेल पूर्णमध्ये. आणि व्ह्यू बघा आता. जो तुम्ही आतापर्यंत व्ह्यू बघत तो फक्त मायनरचा 100 मध्ये 20% व्ह्यू होता. आता मेन व्ह्यू चालू होतोय. सो मिड सेक्शन पासून जो चालू होला समोर, मला तो बघूनच मला डोळ्यात पाणी आला. जेव्हा तुम्ही डेला याल तेव्हा, पण शक्यतो नाईटलाच या, कारण की नाईटला तुम्हाला लाईटचा व्ह्यू पूर्ण पाहायला भेटेल. नाही दिसला. हा दिसला तो बघा. तो तुम्हाला मागे एक व्हिडिओ बनवला रामबाग वर, तो रामबाग इथून दिसतो. तर तुम्ही आले नाही केला जास्त. शक्यतो जर तुम्ही आले दिवसा सॉरी नाईटला, तर तुमचं मन लाईटी बघून हरून जाईल. कमी गाडी साईडला लावतो आणि थोडासा व्ह्यू वगैरे घेण्याचा प्रयत्न करतो. तर अनफॉर्च्युनेटली तुम्हाला सांगतो तसं करू नका, कारण की पोलिसांच्या गाड्या कंटिन्यू राऊंडला असतात चेकिंगसाठी. आणि जर थांबाची तुमच्या हिंमत असेल तर तुम्हाला फाईन भरायला लागेल. सो एन्जॉय करा. तुम्हाला गाडी पण दाखवतो पोलिसांची. हे बघा ही गाडी राऊंडला येते त्यांची. सो गाड्या त्यांच्या शक्यतो राऊंडला असतातच, त्यामुळे
गाडी थांबून तुम्ही विचार करत असाल की मी शूट घेईन इथं, सो इम्पॉसिबल. झालंय घेतलं सो आपल्याला मरीनला उतरायचं आहे ना का? तरी पण नाही बोललो तर आपल्याला जर एखाद्याला इथे व्हिजिट मारायचं असेल तर पहिले कुठे यायला लागेल? उरण आणि जैनपिढी, चिरल्यापर्यंत यायला लागेल. तिथून तुम्ही एकदा मॅप टाकला तरी तुम्हाला इथून मग लोकेशन दिसेलच सेतूचा. मग सो तिथून तुम्ही तिथून एंटर होऊ शकता. इंटर होण्याचे बरेच ठिकाण आहेत, पण शक्यतो त्यांना हायवे टू हायवे पण चिरल्यावर एक्झिट पण आहे, पण आहे. पण शक्यतो त्यांना जर जास्त जसं व्ह्यू घ्यायचं असं तर नाईटला सजेस्ट कारण का डेला नाईटला शक्यतो तुम्ही नाईटला घ्यायच. कारण का तुम्हाला जो आता व्ह्यू दिसेल समोर तो इन्सेन. काका तरी पण किती स्पीड लिमिट आहे? 100ची स्पीड लिमिट आहे. कंटिन्युअसली 100ची स्पीडला गाडी ठेवायलाच लागते. त्यामुळे गाडी थांबवणं म्हणा. हे बघा 100ची स्पीड लिमिट आहे. 100चे एक्स्ट्रा पैसे असेल तर किती पण ज्याच्याकडे एक्स्ट्रा पैसे असतील त्याने किती पण थांबवा. 100च्या वरती गेली तरी डिटेक्ट करत असेल ना. सांगतोय ना, खिशात पैसे ठेवा. खिशात पैसे ठेवा. ऑटोमॅटिकली तुमची स्पीड किती पाहिजे तेवढी वाढवा. आता आपल्याला मॅपची गरज लागणार आहे कारण का ऑलमोस्ट आपण आलो होतोच. मरीन ड्राईव्ह टाका, एक टाइमाला सांगा. सो मरीन ड्राईव्हला आपल्याला डायरेक्ट निघायला जायचं आहे. इंडिया आहे का दुबई आहे ते समजत नाही बघा. आता इथे फोटो काढलेला का? स्पीड लिमिट 100ची स्पीड लिमिट दादा. या स्पीड लिमिट 100 आणि या साईडला तुम्ही बघू शकता ही तुम्हाला पूर्ण दिसते मुंबई टोटली. आता मला समजलं महाराष्ट्रात सगळ्यात जास्त GDP मुंबईची काय आहे? त्याचा मागचा रिझन आहे हो ही मरी ना, ही बाई पण मरीनची. ही लोक बसलेत, हेच मरीन. ही लाईनिंग ही पार्किंगचीच आहे. सो मी काय फायनली आम्ही मुंबईमध्ये आलो आणि आम्ही विचार करतो कोणता ठिकाण आहे तर आम्ही आलो मरीन ड्राईव्हला. सो लेट्स बिगिन. थोडे हिरोज पण काढतो आणि व्हिडिओज पण शूट करतो. सो लेट्स गो. पावती घेतलेली चालेल. पावती. सो मी काय फायनली आपण मुंबईमध्ये पोहोचलो. मला काही कारणास्तव थोडा शूट नाही करायला भेटला बिकॉज मॅप वगैरे चालू होता ना त्यामुळे. आणि आता मी मरीन ड्राईव्हच्या इथे सो आम्ही एक्सप्लोर करणार आहे. पण अटल सेतूवरून इथे येण्यात वेगळीच एक मजा आहे कारण की 20 मिनिटामध्ये आम्ही टर्न झालो. जास्तीत जास्त मला 20 मिनिट्स लागले इथे यायला आणि 20 मिनिट्समध्ये फायनली राईट ना मुंबईला. मागच्या साईडला तुम्हाला स्टेडियम दाखवला. तो स्टेडियम होता मुंबईचा फायनली. जे तुम्ही मॅचेस बघत असतील जो स्टेडियम आहे तो मागे आपल्याला तुम्हाला दिसतात. तो स्टेडियम जो मुंबईचा फेमस स्टेडियम आहे. बरेच वेळ झाले आम्ही वॉकिंग करत आलो. माझा ब्लॉग कंटिन्यू चालूच आहे आणि तो फोन मी साईडला ठेवला आहे आणि इथलं मी इव्हिनिंगला व्ह्यू एन्जॉय करतो आणि आम्हाला बरं वाटतं. पण एक बॅकग्राऊंडमध्ये नॉईज चालू केलं मी ब्लाइंडिंग लाईट्स. व्हिडिओ काढले, सेल्फी तर काढलेले आहेत. आता असे वेगळे पोपट झाले. ही साईड टू घे नाही तर मी घेतो. मीच घेतो. हे व्हॉट्सअप. हॅलो. नुसतं बिनकामाचं केस नीट करत राहील दिवसभर ते होते. एक अशी यूथची प्रेरणा आणि एक मनापासून ठेवलेली इच्छा की एक रील माझी व्हायरल जायला येतली त्यामुळे मी रील काढल्यात. सो बघू आता काय होतं. एक अटल सेतूवरून येण्यात एक वेगळीच मजा आहे आणि ट्रेनमधून पण येण्यात एक वेगळीच मजा आहे. पण मला असं वाटतं की अटल सेतूवरून येण्यात थोडी वेगळी मजा आहे कारण का 20 मिनिटामध्ये आम्ही टच झालो उरणपासून इथे. 20 मिनिटात ऑलमोस्ट टच झालो. आणि नाईट व्ह्यू आहे ना तुम्हाला मी रिकमेंडेड करीन की नाईट व्ह्यूलाच या कारण की नाईटचा व्ह्यू भरपूरच चांगला असतो. मजा आहे कारण की 2 किलोमीटर जो अटल सेतू लागतो उरण नंतर त्यानंतर तुम्ही कंटिन्युअसली सी रूट बिगेस्ट सी रूट असणार आहे. म्हणजे जो ब्रिज आहे ना जो बिगेस्ट आहे इंडियामध्ये सर्वात लॉंगेस्ट बिगेस्ट सी रूटचा बीच आहे.
under the stars up in the sky. I don't know where to take this, I don't wanna break this. We're living in the moment, living in the moment. Your head is on my shoulder, but we're getting older. Baby, it's you and I. You and I. Yeah, we're stars, in the sky. Oh, you and I. Yeah, we're stars in the sky. ऑलमोस्ट अर्धा तास आम्ही वॉकिंग करत आलो, पण आता थोडे टेरेस करण्यासाठी बसलो आणि यांचं फोटोचं सामान चाललं. फोटो कंटिन्यू ते काढते ते, सो त्यामुळे नाही मजा आली, काहीतरी नवीन आहे. काय आला कसं असते मी जाम घाण. काय आलं, काय काम आहे बोल. नाही पण तुम्हाला बिरव घे ना. आता मला मजा नाही आली. कसं वाटलं मग तुम्हाला बिरव? मस्त होते का? मला नाही मजा आली. काहीच गेलं. मुंबईच्या बिरल वगैरे शूट केले, आता आम्ही पुढे चालत चाललं. जेवढं वॉकिंग करतात तेवढं करून व्ह्यू एन्जॉय करतो. बिरल तुम्हाला भेटत राहतो. गाईज तुम्हाला मी नंतर दाखवते आपली मुंबई. माझ्याच भरोश्यावर चालले, त्यांना काही माहितीच नाही, कारण माझ्या मॅपच्या भरोश्यावर सगळी माझ्या भरोश्यावर येते टोटली. त्यांना पण काय एवढी आयडिया नाही. आणि इथे आपला पोपट झालाय बहुतेक, कारण की लास्ट लोकेशन इथंच दाखवलंय. A few moments later. त्या अकॅडमीच्या इथून गेलता श्रीमान, तेव्हा त्या अकॅडमीच्या बाहेर काय येते अकॅडमी आहे ती, कॉलेज आहे. हे बघा तिथं करण्यासाठी थांबलाय हे लोक बोलतात पंजाब. टॅक्सीवाल्याच्या. फायनली आम्ही तिथून निघलोत आता आणि आम्ही लागलोत अटल सेतूला परत. आता आम्ही डायरेक्ट घरी जाणार आणि तुम्हाला घरी गेल्यावर भेटतो. सो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि तुम्ही एकदा विजिट मारा नक्कीच. नाईटला या शक्यतो करून, तुम्हाला चांगला व्ह्यू बघायला भेटेल. आणि खिशामध्ये पैसे भरपूर ठेवा जर तुम्हाला थांबून व्ह्यू घ्यायचा असेल तर, कारण काही 100च्या पुढे गाडी घेऊ शकत नाही आणि जर मध्ये थांबले तर पाहिजे. सो व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. भेटून मला येणार तुमच्या लाडक्या अभिषेक जाते चॅनल. बाय बाय. अब तुम लोग गलती से अगर नए हो तो सब्सक्राइब करो, वो जो लाल वाला बटन है उस पे अपने जीजा जी फेंक के मारो या फूफा जी, मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना चाहिए. We're living in the moment, living in the moment. Your head is on my shoulder, but we're getting older. Baby, it's you and I.